मराठा आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातली ही सारी दृश्य आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो की भाजपच्या महिला पदाधिकारी देखील या जल्लोषामध्ये सहभागी झालेले आहेत। प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो देखील हातात घेत या ठिकाणी जल्लोष करण्यात येत आहे। आपण जर पाहिलं तर काल मराठा आरक्षणाचा निर्णय झाला आणि त्यानंतर राज्यभरात मराठा समाज बांधवांकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात येत आहे, जल्लोष करण्यात येत आहे। सोबतच विविध राजकीय पक्ष देखील आता या निर्णयाचं स्वागत करत आहेत। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात भारतीय जनता पक्षाच्या वतीने सध्या स्थितीला आता मोठा जल्लोष सुरू आहे। ढोल ताशाच्या गजरात हे पदाधिकारी जल्लोष व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की मोठा आनंद जो आहे छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकात सध्या सुरू आहे। भाजपचे मोठ्या संख्येने पदाधिकारी या जल्लोषामध्ये सहभागी झालेले आहेत। महिला पदाधिकारी देखील या जल्लोषात मोठा आनंद व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकमेकांना पेढे देखील भरून फुगडी खेळून महिलांनी या ठिकाणी आनंद व्यक्त केलेला आहे। आपण पाहू शकतो की हलगीच्या तालावर सुद्धा हे पदाधिकारी जे आहेत ते आता आनंद व्यक्त करताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। आपण काही पदाधिकाऱ्यांसोबत संवाद देखील साधण्याचा प्रयत्न करूया। मला सांगा, आनंद व्यक्त करताय काय? काल मराठा आरक्षणाच्या बाबतीतला निर्णय झालेला आहे आणि आपण पाहिलं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी आजपर्यंत कोणीही निर्णय केलेला नाही। ज्या वेळेला मराठ्यासाठी जो काही चांगला निर्णय आहे तो केवळ आणि केवळ देवाभाऊंनी केलेला आहे, हे आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे। आणि काल आपण पाहिलेलं असेल की महाराष्ट्राची सामाजिक वीण जपत ज्या पद्धतीने देवाभाऊंनी मराठा समाजाला न्याय दिलेला आहे तो अतिशय चांगला, सगळा सामंजस्याचा, मनोजदादा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटलांना मान्य असलेला, समाजाला मान्य असलेला आणि सगळ्या स्तरातून ज्याचं स्वागत होतं आहे असा हा ऐतिहासिक निर्णय काल दिलेला आहे। त्यामुळे आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते याचा जल्लोष साजरा करतोय आणि गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो की गणराया अशीच महाराष्ट्राची सामाजिक वीण जपत राहू दे, देवाभाऊंना उदंड आयुष्य आणि शक्ती दे, मनोजदादा जरांगेंनाही आयुष्य चांगलं दे आणि हे सामाजिक वीण, आपलं हे सामाजिक सामंजस्य जपण्याचं काम असंच आपल्या इथे चालत राहील। कुणीही त्याच्यामध्ये मीठ टाकण्याचा प्रयत्न केला तरी हे गडबड होणार नाही। हे जोपर्यंत देवाभाऊ आपल्या नेतृत्व करणार आहेत तोपर्यंत इथे होत राहील। मुख्यमंत्र्यांचे फोटो घेऊन तुम्ही या ठिकाणी आनंद व्यक्त केला, एकमेकांना पेढे देखील भरले। आरक्षणाचे खरे हिरो कोण? आरक्षणाचं आपण पाहिलं की शेवटी आपण ज्यांना निवडून दिलेलं आहे, ज्यांनी बहुमताने जे महायुतीचं सरकार आलेलं आहे ते याचं नेतृत्व करतायत, ते आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ, उपमुख्यमंत्री अजितदादा, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि सगळं मंत्रिमंडळ। त्याच्यामुळे मागणी ही साहजिकच आपल्या पालक मुख्यमंत्र्याकडे असते आणि त्यांच्या नेतृत्वात हा आपले माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांची एक समिती केलेली होती आणि त्या समितीने अत्यंत अभ्यास करत देवाभाऊंच्या नेतृत्वात हा निर्णय झालेला आहे। त्याच्यामुळे हे महायुतीचा याचं सगळं श्रेय आहे, हे मान्य करायला पाहिजे। नक्कीच आपण पाहतो की क्रांती चौक परिसरातली ही सगळी दृश्य आहे, याचं सगळं श्रेय जे आहे ते मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना। मोठा आनंद जल्लोष या ठिकाणी क्रांती चौकात सध्या सुरू आहे। आपण पाहतोय की राज्यभरात मराठा समाज बांधवांकडून मोठा आनंद जो आहे तो व्यक्त करण्यात येत आहे। हर्षल निकम सोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।